हॅलो फ्रेंड्स, सर्वांना खूप खूप नमस्कार. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आम्ही मालवणला आलो आहोत आमच्या गावी. तर आज आम्ही निघालो आहोत, संध्याकाळीचे साधारण 5 वाजले आहेत आणि आम्ही फिरण्यासाठी निघालो आहोत. तर मालवणला फिरण्यासाठी तर भरपूर म्हणजे जागा आहेत, भरपूर स्थळे आहेत. मालवण म्हणजे एक पर्यटक स्थळच आहे, तुम्हाला माहितीच असेल. पण आज आम्ही जाणार आहोत एका बीचवर. तर मालवणमध्ये बरेचसे बीचेस आहेत. जसं की तारकर्ली बीच आहे, देवबाग बीच आहे, मालवण किल्ल्याजवळ जे मालवणमध्ये बीच आहे तेही आहे, चिवला बीच आहे. तर त्यापैकी तारकर्ली बीचवर आपण आज जाणार आहोत आणि हे बीच खूप सुंदर आहे. म्हणजे एकतर ते स्वच्छ आहे, म्हणजे जर पाण्यात भिजण्याची मजा तुम्हाला अनुभवायची असेल तर तारकर्ली बीचवरच येणं एकदम उत्तम पर्याय आहे. खूप छान बीच आहे हे. आणि या बीचवर जर तुम्हाला जायचं असेल तर मालवण डेपोपासून काहीतरी म्हणजे मालवणपासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर हे बीच आहे. आम्ही तर बाय कार म्हणजे आमची कारच घेऊन निघालो आहोत आणि मालवण डेपोतून तुम्हाला बसेस किंवा ऑटो पकडूनही तुम्ही या बीचवर येऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला कोणाला या बीचवर कधी यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल म्हणून मी सांगते. तर जसं आणि राहण्यासाठी पण इथे म्हणजे उत्तम सोय आहे. म्हणजे अगदी बीचच्या अगदी जवळच बरेचसे हॉटेल आहेत, बरेच अशा लॉजिंग फॅसिलिटी आहेत. त्यामुळे पर्यटकांना कुठे लांब जावे लागत नाही. अगदी 24 तास समुद्राजवळ मस्त ते राहून त्यांची या सुट्ट्या एन्जॉय करू शकतात. आणि तारकर्ली बीच जर कशासाठी फेमस आहे तर म्हणाल तर इथे स्कुबा डायविंग, डॉल्फिन सफारी, सुनामी पॉईंट असे 2-3 गोष्टी आहेत. त्यासाठी तारकर्ली बीच खूप फेमस आहे. आणि मेन तर हे बीच एवढं सुंदर आणि स्वच्छ आहे ना, इकडचं पाणी एवढं सुंदर स्वच्छ आहे की पाण्यात म्हणजे फिरण्यासाठी एकदम एक शांत छान वातावरण, खूप मजा येते ह्या बीचवर. तर चला आता थोड्याच वेळात आपण बीचवर पोचू. बाथरूम बहुत असं ना आंबोलीला पण आहे काढलेल्या जागेमध्ये 4 रूम बसती काढले 4 रूम खाली त्याच्यामध्ये निघते ना पाहिजे. तर आपण येऊन पोचलो आहोत तारकर्ली बीचवर. माणसांची खूपच गर्दी दिसते कारण की म्हणजे एप्रिल मे महिन्यात ह्या सुट्ट्या असतात आणि म्हणजे जे मालवणला राहतात ते तर हमखास म्हणजे तारकर्ली बीचवर फिरण्यासाठी मुलांना आणतात आणि येतात. कारण की मुंबईच्या एक दगदगी लाईफमधून एक शांत असा अनुभव म्हणजे एक शांत काही प्रसन्न असं काही अनुभवायचं असेल तर इथे बीचेसवर फिरायला माणसं येतातच. तर बाहेरूनही पर्यटक येतात. म्हणजे एवढ्या प्रमाणात माणसं तुम्हाला इथे दिसत आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे बघा. आणि म्हणजे घोडे आहेत, उंट आहे, म्हणजे ते पण मुलांना इथे बघा हे घोडागाडी चालली आहे. म्हणजे याच्यावर बसून तो बीचवर आपल्याला राऊंड मारून देतो. इथे मंत्रने तर पाण्यात भिजायलाच सुरुवात केली आहे. आम्ही कोणी पाण्यात भिजणार नव्हतो, पण पाण्यात थोडंसं पाय ओले करून त्याची मजा घेणार होतो आम्ही. पण मंत्रला तर भिजायचेच होते, मग त्याने तर पाण्यात भिजायला स्टार्ट केलं आहे. आणि आम्ही आपलं इथे मस्त लांबूनच त्याला बघत होतो आणि मजा घेत होतो. पाण्यात जे सगळे भिजून मजा घेत होते ते बघून आम्हालाही आनंद होत होता. इथे आम्ही जवळजवळ 1 तास होतो. मंत्रने मनसोक्त पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला आणि आम्ही काही फोटोही क्लिक्स केले. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फोटो ते दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाटांचा आवाज एकदम शांत, खूप छान वाटत होतं. खूप एकदम मस्त वाटत होतं. मंत्रला पाहून आम्हालाही पाण्यात भिजण्याचं मन होत होतं, पण आम्ही पाय वगैरे भिजून तेवढाच आमचं म्हणजे मनाला आम्ही शांत करून घेतलं. लाटांचा आवाजही तुम्हाला येत असेल. खूप छान वाटतं, म्हणजे तो आवाज ऐकून म्हणजे एवढं छान वाटतं ना. इथे आम्ही असे उभे राहून त्या लाटांचा अनुभव घेत होतो. पाण्यावरून ज्या लाटा वाहत होत्या ना, खूप मज्जा वाटत होती. आणि एवढं क्लीन बीच दिसते. तुम्हाला जे मी बोललेली की हे स्वच्छ सुंदर बीच आहे. तर एक 1.5 तासाने साधारण आम्ही बीचवरून निघालो. मंत्रने कपडे चेंज केले आणि आता आम्ही निघालो पुढचा स्पॉट पाहण्यात. तर आता आपण नेक्स्ट जाणार आहोत रॉक गार्डन.
तर रॉक गार्डन हे पण इकडचे खूप फेमस गार्डन आहे, म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे. तिथे पर्यटक खूप प्रमाणात जातात आणि ते म्हणजे एक मालवणचं एक आकर्षण बनलेलं आहे रॉक गार्डन. तर तुम्हाला मी दाखवीनच थोडक्यात तिथे काय काय मस्त मस्त वस्तू आहेत, काय काय छान म्हणजे कशासाठी ते फेमस आहे. तर अगदी मालवणमधून आम्ही ही कार घेऊन निघालो आहोत. संध्याकाळची वेळ असते आणि मालवणमधून गाडी नेण्यासाठी म्हणजे एक चॅलेंजिंग काम आहे. कारण समोरून गाड्या येत असतात, आपण समोरून जात असतो, ट्रॅफिक जाम असतं. त्याशिवाय एप्रिल मे महिना म्हणजे पर्यटक तर ऑलरेडी असतात आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो, पण त्याला काही हरकत नाही. तर हे रॉक गार्डनला जाण्यासाठी म्हणजे पण मालवण बीच आणि हे रॉक गार्डन खूप जवळ आहेत आणि डेपोतून खूपच कमी अंतरावर हे गार्डन आहे. म्हणजे तिथे मालवण कचेरी आहे आणि कचेरीच्या बाजूलाच हे गार्डन आहे. पहिला इथे फ्री एंट्री होती, पण जसे जसे आता म्हणजे पर्यटक वाढत आहेत, तर जर गार्डनचं म्हणजे मेंटेन करणं पण थोडं खर्च म्हणजे वाढतो आहे आणि त्यामुळे इथे आता काहीतरी ₹5 एंट्री फी आहे. पण ₹5 म्हणजे काहीच नाही. गार्डन खूपच छान आहे. मी तुम्हाला दाखवीनच गार्डनमध्ये किती छान गार्डन आहे, कसं ते छान गार्डन आहे आपण पाहणारच आहोत. तर चला लवकर लवकर जाऊया आणि रॉक गार्डनला पोचूया. मग इथे आम्ही पोचलो. जी एंट्री फी होती ती आम्ही एंट्री फी दिली आणि रॉक गार्डनमध्ये एंट्री केलं. तर हा एंट्रीवरच पहा. अजूनही म्हणजे उन्हाळा असल्यामुळे अंधार अजून पडला नव्हता. तरीही 7 तर वाजले होते, पण टराईत बऱ्यापैकी प्रकाश होता. तर जसं पहा इथे म्हणजे गार्डन एकतर म्हणजे फुलांनी हे गच्च भरलेलं आहे. त्याशिवाय इथे LED रंगीबेरंगी LED लाईट्स आहेत. वेगवेगळी फुलझाडं आहेत. परत मुलांसाठी खेळणी पण आहेत. परत इथे मेन आकर्षण म्हणजे म्युझिकवर चालणारे पाण्याचे कारंजे आहे, ज्याला आपण म्युझिक फाउंटन म्हणतो. म्युझिक फाउंटन आणि ते इकडचं मेन आकर्षक आहे. म्हणजे तिथे पर्यटक एकदम जास्त प्रमाणात जाऊन तो शो बघतात. मी पुढे तुम्हाला तो शो पण दाखवणार आहे. आणि एकदम म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आहे, त्यामुळे तो लाटांचा आवाज वगैरे पण थोडाफार आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि इव्हनिंगच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही इथे आलात ना, तर एकदम मस्तच. तर पहा मी जसं तुम्हाला बोलली लाईट्स, जागोजागी लाईट्स लावलेले आहेत. काही काही ठिकाणी कारंजे आहेत, पण ती अजून सुरू केले नव्हते. हे बघा, हे इथून ते म्युझिक फाउंटन दिसते. आपण आत जाऊन बघणार आहोत आणि तुम्हालाही मी त्याचा आनंद
गार्डनला या आणि हे एकदा अनुभवा, खूप मजा येते. मग आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग आता पुढे आणखीन आम्ही जातो. इथे एक सेल्फी पॉईंट पण बनवला आहे आणि तिथेही आता आपण जाणार आहोत. पण तिथे मला फोटो क्लिक्स करायचे होते, पण एवढी गर्दी होती ना, त्यामुळे फोटो काही क्लिक म्हणजे एक सेपरेट फोटो काही क्लिक करता नाही आला. तसे फोटो मी क्लिक केलेले आहेत आणि सनसेट तर इथून काय दिसत होता त्याचेही काही छान फोटोज मी घेतलेले आहेत. खूप मस्त वाटत होता. आता थोडा एवढा अंधारही पडत होता आणि तो सनसेटचा व्ह्यू काय दिसत होता इथून, खूप छान दिसत होता. तर चला तुम्हाला मी इथे दाखवते. बघा इथून असं गेल्यावर हे बघा समोरच म्हणजे त्या बॅक साईडला पूर्ण बीच आहे, बीच व्ह्यू आहे आणि इथे मस्त असं मालवण मोठ्या अक्षराने लायटिंगने मालवण लिहिलेलं आहे आणि हा सेल्फी पॉईंट होता. पण लोकांची एवढी गर्दी होती ना, म्हणजे किती वेळ मी वाट पाहिली की एक फोटो काढता येईल, पण ते काही शक्य नाही झालं. मग आजूबाजूलाच उभं राहून मी मस्त फोटो आम्ही काढून घेतले आणि त्याच्यावरच समाधान मानलं. पण खूप छान वाटत होतं इथे मालवण. म्हणजे त्याच्यामुळेच एंट्री फी त्यांनी सुरू केली असणार, कारण मेंटेनन्सला पण खर्च तर लागतोच. आता समोर पहा, सनसेटचा व्ह्यू इतका भारी दिसतो आहे ना. खरं तर इथून निघायचं मन करत नव्हतं, पण 8 वाजलेले त्यामुळे आता आम्ही लगेच इथून काढता पाय घेतला. मस्त सगळं एन्जॉय केलं, छान फोटोज क्लिक केले आणि आम्ही इथून मग निघालो. बाहेर आल्यावरही एवढी गर्दी होती तिकडे. तिथे वेगवेगळे असे फूड स्टॉल पण आहेत, काही खेळण्यांची दुकानंही आहेत, काही ज्या बीचवर ज्या ज्वेलरी मिळतात त्याच्या ज्वेलरीचे पण स्टॉल्स होते. तर आम्ही पण एक आईस्क्रीम घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि मग डेपोवर जाणार होतो. गरम गरम वडापाव घेणार होतो, फेमस तिकडचा अनमोलचा वडापाव, आणि आम्ही घरी निघालो. तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तारकर्ली बीच कसे वाटले, रॉक गार्डन कसे वाटले, तर मालवणला आलात तर अवश्य इथे भेट द्या, खूपच मजा येईल तुम्हालाही. आणि मग माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि हो, अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल. तर तुमचं असंच सपोर्ट राहू द्या, असेच प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या. तर इथे काही फोटोज घेतले आहेत तेही पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित.